नागपुर की सुनीता जामगड़े नामक महिला द्वारा 14 मई को कारगिल से नियंत्रण रेखा पार कर पाकिस्तान में प्रवेश करने के मामले में जांच ने गंभीर मोड़ ले लिया है। पाकिस्तान की एजेंसियों द्वारा अमृतसर पुलिस को सौंपे जाने के बाद बुधवार रात नागपुर पुलिस की टीम महिला को नागपुर ले आई। इस मामले में कपिल नगर थाने में ऑफिशियल सीक्रेट्स एक्ट अंतर्गत FIR दर्ज की गई है। न्यायालयीन आदेश के बाद महिला को रात में मैजिस्ट्रेट के सामने पेश कर पुलिस ने उसकी तत्काल गिरफ्तारी की अनुमति प्राप्त की। फिलहाल महिला पुलिस हिरासत में है और उससे पूछताछ जारी है। पुलिस ने उसके पास से पासपोर्ट, आधार कार्ड और वोटर ID बरामद किए हैं। अमृतसर पोलिसांकडून 0 FIR चे देखील डॉक्युमेंट्स प्राप्त झाले। त्यानुसार आपण रेग्युलर FIR कपिल नगर पोलीस स्टेशन माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचे सेक्शन लावण्यात आलेले आहेत आणि रात्रीच आपण महिलेला मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर हजर करून अटक करण्याची देखील परवानगी घेतलेली आहे। आता सध्या ते आपल्या कस्टडीमध्ये असून त्यांचं इंटरोगेशन चालू आहे। सध्याच्या याच्यात त्यांच्याकडून आपल्याला मोबाईल देखील मिळालेला आहे, पासपोर्ट आहे, त्यांचं ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड आहे, इलेक्शन ID कार्ड आहे। हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला त्यांच्याकडून मिळालेले आहेत। महिला के मोबाइल फोन की फॉरेंसिक जांच के लिए साइबर विश्लेषकों की मदद ली जा रही है। फोन से डिलीट किया गया डेटा भी रिकवर कर उसके बयानों से मिलान कर जांच को आगे बढ़ाया जा रहा है। परंतु जो मोबाईल आहे त्याच्या ॲनालिसिससाठी आपण नागपूर पोलीस येथील जे सायबर एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घेत आहोत। त्याच्यानंतर सर्व डेटा रिकवर करून ते यांच्या विचारपूसमध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यांना आपण क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत। महिला के साथ उसका 13 वर्षीय बेटा भी था। प्राथमिक जानकारी कारगिल पुलिस से मिली जब महिला ने अपने बेटे को वहीं के एक होटल में छोड़ दिया। पूछताछ में उसने बताया कि वो बेटे को बर्फ दिखाने कारगिल ले गई थी, लेकिन पैसे खत्म हो जाने और नौकरी की तलाश में पाकिस्तान पहुंच गई। तिचं असं सांगणं आहे की ती त्या मुलाला बर्फ दाखवण्यासाठी कारगिल येथे घेऊन गेली होती। त्यानंतर त्यांचे तिथे पैसे संपले आणि मग ती तिथे जॉब शोधत होती लोकली आणि जॉब शोधत असताना ती पाकिस्तानात गेली असं ती प्राथमिक माहिती देत आहे। परंतु आत्ता सध्या ती खरं बोलत आहे, खोटं बोलत आहे याच्यावर आपण कमेंट करू शकत नाही, कारण तिच्या मोबाईलमधील जी माहिती आहे ती आपण व्हेरीफाय करणार आणि इतरही तिच्या मुलाला तो मुलगा आहे त्यांना देखील आपण कॉन्टॅक्ट केलेला आहे। आपले CWCच्या ताब्यात आल्यानंतर त्यांच्यासोबत देखील आपण याबाबत विचारणा करणार आहोत। महिला ने यह स्वीकार किया है कि उसका सोशल मीडिया के माध्यम से पाकिस्तानी नागरिकों से संपर्क था। हालांकि वो कहती है कि ये संपर्क किसी व्यावसायिक कारण से था। धर्मगुरु से मिलने या कारोबार शुरू करने की बात भी उसने बताई है। पुलिस इन बिंदुओं की गहराई से जांच कर रही है। कारण आतापर्यंत अमृतसर पोलिसांनी जे इंटरोगेशन केलेलं आहे प्राथमिक, त्याच्यामध्ये असं समजून येत आहे की काही सोशल मीडियावर काही पाकिस्तानी नागरिकांचे त्यांचा कॉन्टॅक्ट होता, परंतु यांची वर्जन थोडी वेगळी आहे। ते म्हणतात की होता कॉन्टॅक्ट परंतु वेगळ्या कारणासाठी होता। तर दॅट इज द क्वेश्चन नाउ, तेच आपण इथे क्रॉस व्हेरीफाय करणार आहोत। अमृतसर पुलिस द्वारा 0 FIR दर्ज कर नागपुर को केस ट्रांसफर किया गया। चूंकि महिला द्वारा पाकिस्तानी नागरिकों से संपर्क ऐसे समय पर हुआ जब भारत पाकिस्तान के बीच तनाव चरम पर था, इसलिए उस पर जासूसी का शक जताया जा रहा है। पुलिस के अनुसार महिला के बयान विरोधाभासी और अस्थिर है। वो बार बार बात बदल रही है और स्पष्ट जानकारी देने से बच रही है। कारगिल पुलिस से समन्वय कर बताया गया नाम, स्थान आदि की भौतिक पुष्टि की जा रही है। त्याच्यामध्ये ॲक्च्युली हा 0 FIR अमृतसर पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि त्यांनी आपल्याकडे वर्ग केलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांना प्राथमिक चौकशीमधून असं निदर्शनास आलं होतं की काही पाकिस्तानी नागरिकांसोबत या मोबाईलवरून चॅटिंग झालेली आहे आणि जी चॅटिंग झाली किंवा हे सर्व बॉर्डर क्रॉस करण्याची प्रक्रिया होती ती अशा वेळेस झाली ज्यावेळेस इंडिया पाकिस्तानमध्ये टेन्शन्स हाय लेवलला होते। त्यामुळे मग त्यांनी तात्काळ तो गुन्हा दाखल केलेला आहे। आता आपण इतर ज्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत त्यांना देखील याच्यामध्ये तपासात इन्व्हॉल्व करणार आहोत, जेणेकरून कुठलाही अँगल याच्यामध्ये मिस होता कामा नये।